एवढ्या सगळ्या केस सॉल्व केल्या तर आज सुट्टी होती ना, रविवार होता चांगला. म्हटलं चांगला माझ्या बॉयफ्रेंड संग फिरायला जाईन. पण काच काय बसला असं तिथंच वाटतात. हा बेबी काय करतोय तू? मला काही जमणार नाही बाबा यायला. नाही ना, सरांनी सुट्टीच नाही दिली. ब्रेकअप आज आई वेळ ठेवू मग फोन. समजून घ्यायचं ते नको. आता मी काय बोलणार आहे त्यांना? अहो इथे वर कमी येऊन बसले. मी आखे पर तिसरा मजला चढून आलोय वर. हा का? मग काय झालं? आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे ना, म्हणलं थोडं कवळवून खावा. हा तुम्ही खा कवळवून. आम्ही खातो बायकोच्या शिव्या. म्हणजे बायको पण शिव्या खातो. ते ना मला नोटीस पाठवायची. नोटीस? हा. कशाबद्दल? कशाबद्दल? घटस्फोटाची. काय झालं? काय झालं म्हणजे माझ्या लग्नाला 1.5 वर्ष झाले. किती? 1.5 वर्षात फक्त महिनाभरच माझ्याकडे राहिली असं. का बरं? मला काय का बरं नुसतं तिच्या आईकडे पळते, नुसतं तिच्या आईकडे पळते. मग तिला कायमची तिच्या आईकडेच ठेवितो. मग लग्न आधी चौकशी नव्हती केली का? मग केली होती चौकशी. आता मला सांगा, नुसतं तिच्या आईकडे पळते. मला पोरं कुठून होतील, कशी होतील सांगा ना तुम्ही. ते मला बी नाही माहिती, माझं झालंच नाही अजून. लग्न नाही झालेलं? मग मा घटस्फोट झालं, करू आपण विचार काहीतरी. तेवढी नोटीस पाठवायची तिला. तो अशा वागण्यापासून बायको थांबत नसेल बरं का? काय केलंय मी? हे असं वागत ना म्हणून ती राहत नसल. असं कोणाला काही पण विचारायचं नसतं. तसं नाही. मग लग्न तर करावं लागेल ना घटस्फोट झाल्यावर. एकटं किती दिवस राहा. मग माझ्याशी करतो का लग्न? विचारलं फक्त. कसं सोपं पडतं ना. काय मग विचारल्यावर काय गोष्टी अवघड जात नाहीत. मापात राय मापात. मापात? बरं नाव सांग आता. नाव सांगतो. ते भाऊसाहेब कुठे गेलेत? तू कोणाकडे आलाय? भाऊसाहेबांकडे आलं ना. तुम्हाला काही माहित नसेल ना त्याच्यातलं. त्यांचं नाव विसरलो. भाऊसाहेब शेंगुळे. हा, शेंगुळे भाऊसाहेब. हा. आणि ते आल्यावर जरा उठून उभं राहा, समजलं का? का? का म्हणजे सरांसमोर उठून उभं राहा, आदर द्यावा थोडा. शाळेत बसा. आज लय टाइम केला यायला. काम होते ना उन्हाने माझ समोर पर काळी पडली. हा मग इकून या असा. मला काय मला खुर्ची काय मग काढून घेतली मॅडम. काय झालं? काय नाही भाऊसाहेब. हा म्हणजे सर म्हणायचं सर. नाही आम्ही भाऊसाहेबच म्हणतो त्यांना. ते भाऊसाहेब नोटीस पाठवायची होती. बर बस तू खाली. बर कोणाला पाठवायचे? बायकोला. का पाठवायचे? का पाठवायची म्हणजे? अरे बघ कारण का? हा ते होय. ते मला घटस्फोट घ्यायचा आहे. लग्नाला किती दिवस झाले? 1.5 वर्ष. कारण काय मग घटस्फोट घ्यायचा? पण त्याची बायको त्याच्या जवळ नांदत नाही. हा. हे तुला काय माहिती? त्याने सांगितलं. म्हणजे मी याच्या आधी तुझी मुलाखत झाली बा. हा चौकशी केली मी त्याची. विचारपूस करीत होते ना ह्या. अच्छा अच्छा. मग सांगून टाकलं सगळं. माझं कामाची विचारपूस करणं, समजलं का? त्याचाच पगार द्यायचा मला ते. पण वेळेवर नाही होत रे. काय सांगले लक्ष आहे. बस खाली बस. हा काय म्हणतो बोल. ते असं झालं, मला लग्नाला 1.5 वर्ष झाली. हा आणि 1.5 वर्ष तू मोजून महिनाभर बी माझ्याकडे राहिली नसन. का नाही राहिली? मला काय माहित का नाही राहिली. आणि मला सांगा मग पोरं कशी होते? तुझ्याचा दोष असेल. हा कस काय? म्हणून तो बायको तो जवळ राहत नसल. काय असं कस काय? कसं काय म्हणजे? तो आता काहीतरी दोष असेल ना. असिस्टंट खाली बसा. मला विचारू द्या. हा काय तू होतं? मला काल ठेवलं मग. असिस्टंट मला बोलू द्या. हा काय म्हणतो? कसे पोरं होती? मला काय माहित कशी पोरं होती. बायकोच थांबली नाही. मग किती दिवस थांबली तो का? मोजून महिनाभर बी नसन थांबली 1.5 वर्षात. 1.5 वर्षात महिनाभर आहे नाही. मग ती लग्नाच्या वयात होती का? नमस्कार वकील साहेब. नमस्कार. मी म्हणलं ते मला ना माझी हे द्यायची होती, नोटीस पाठवायची होती. हे काय आणलं हातात? चपला. का बरं? ते खाली ते कोण होतं ना ते म्हणे चपला घालून नका जाऊ वर. मग हातात धरून आणलं का? मग मी म्हणलं मग डोक्यावर घेऊन जाते. बरं एक मिनिट राहू उभ्या गाडीवर. हं? हे चपल्याचं काय करू? तिकडे ठेवा. इकडे कुठे घ्या चाललंय? त्याचा वास येऊ राहिला बरा बरा. हा ते तुम्हाला कळतं का चेंबरला आल्या वकील चेंबरला? अहो पण आता ते म्हणे घालून नका जाऊ, खराब आहे म्हणे तुमच्या चपला. मग मी आणल्या हातात. ते ना शेणामध्ये भरल्या होत्या. हा गोट्यात काम तरी करते म्हटलं ना. वास काच येतोय. वर डोळे का लावले मग? हे का? ये मग मैत्रिणीने दिलं मला. 304 कोणाच तरी जात्रा. ये बाई. काय उठ, पोरा. काय? पायाला कळ लागली होती ना. मैत्रिणीने जातातून चोरून आणला म्हणून तो लावलं मी आज. सर जरा प्रॉब्लेम दिसतो हिच्या. आपल्याकडे जे क्लायंट नाही, आहेत माझ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम माझ्या नवऱ्यात आहे. नवरात मग तो झालाय का?
माझं झालंय पण मानावरील मला 2 वर्षापासून सोडून दिलंय. झालंय झाल्यासारखं वाटा नाही तुला काय माहिती हा? नाही झाल्यासारखं नाही वाटत आहे म्हणजे काय तुला काय आता मी नाही. काय दाखवू काय? टिकली नाही मंगळसूत्र नाही त्याच्यामुळे म्हणलं आम्ही आहे ना इथं बसेल. ती आजकालची फॅशन आहे. तू तुझं बघ ना काय चालू आहे तवाला. नाही माझा माझा नवरा म्हणे तुम्हाला नावाचं मंगळसूत्र घालू नको आणि टिकले लावू नको. बरं तुम्ही आहे असं ना समज म्हणे मी गेलो. ए बाई थोड शांत राह आधी मला त्याचं मिटू दे. आता अजिबात बोलू नको मध्ये. बोल बाबा बोल. हा काय झालं 1 वर्ष 1.5 वर्ष लागणार झाले हा आणि महिनाभर थांबली. महिनाभर बी नसून थांबली मोजून मोज महिनाभर थांबली नाही बरं. 1.5 वर्षात हो बरं हा मग ती वयात नव्हती का लग्नाच्या? होती ना 18 वर्ष पूर्ण झालं. मग 21 वर्ष होतं तिचं. मग ती तुला घाबरत असेल. हा तुला घाबरत असेल. मला कोण घाबरती? मला काय वाटत माहितीये का येण्या जाण्यात मूळ करण्यातच 1 महिना गेला असं हा आहे ना. मला नाही घाबरत. नाही का? मग घाबरते कोणाला? काय मी कोणाला घाबरती? मग तुला काय अनुभव नसेल कशाचा? लग्न झाल्यावर. मला बी नव्हता ना अनुभव. तुम्हाला होता का लग्नाच्या आधी? परत म्हणजे मला विचारतो का? हा नाही अनुभव तर विचारलं तू हे असे क्लायंट येतात ना आपल्याकडे. हा? तुमचं नाव ऐकूनच येते. तुम्हाला होतं का त्याची नाही अनुभव? केलं, मी घरी काय गेलो. बोला माइंड युअर लँग्वेज हा काय असतंय ते? खबर पुढे परत वाढवा बोलला तो. शिस्तीत वकील चेंबरला आल्यानंतर कसं बोलायचं? कसं? अहो, तुम्ही कायदा कळतोय कायदा. तुम्ही ते विचार ते मी सांगतो ना. हा मी मग बरोबर बोलले ना? तू बी राहणार बाई आज सर तू काय करू राहिली? नाही ते मला पायाला काय लागली होती लईच. मग तू याच्यावर बस ये इथं काय हो? खाली बस. नाही ना, लई पायाला काय लागली म्हणून. कळ लागली का? या इथं बसा. हा? कुठं? मी का बरं तुमच्या मांडीवर बसल? नाही, मग इथं उभा राहा. बाई, तुमचा माझा काय संबंध? तुमची ओळख आहे का पहिली? ओ काय बोलतोय? काय नॉनसेन्स? ही तर नाही ती बायको नाही नाही माझ्या बायको अशी नाही राहत. मग माझ्या बायको साडी घालती. आणि माझा नवरा असा भंगारवाणी नाही, माझा नवरा दिसायला देख नाही. बर का बरं सोडलं तुला का बरं सोडलं. तिचं नंतर मुलाखत आहे. मला म्हशी वाळायची सवय आहे. हा. आणि तो म्हणतो तू असं म्हशी बिशी वाळायची नाही. या असे कपडे घालून म्हशी वळता येतात का? त्यानंच घालायला लावलेत ना त्या असे कपडे. हा का? हा मी तर ते बी नसते घालायला लावली. म्हणजे ते मला आवडत नाही तसं. साडीच पाहिजे. सर काय चाललंय हे. मला बी नाही आवडत असं उघडे पागडे. हा. मला तर ते लांबल्याच आवडते असे साडी काय झगा. हा. तुम्ही आता मला हे सांगायला आले तिथं नाही एक तर माझा सुट्टीचा दिवस आज. नाही मला एक सांगा तुम्ही नेमकं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आले का तुमचं जुळवायला आले. नाही मी तर माझा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायला आले. मग शांत राहता येईल का आता? नाही तर माझा जा निघू चला. नाही नाही ते नोटीस पाठवायची मला. जा दुसऱ्या वकिला करायचं. नाही 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 तुम्ही ना. हुशार आहेत ना तुम्ही भाऊसाहेब. शेंगुळे वकील ना? हो हा मला तुमचंच नाव सांगेल मा मैत्रीण. मी तुमच्याकडे हे करीन. बर बर ती मुलगी वयात होती का लग्नाच्या? हा होते ना. 21 वर्ष पूर्ण व्हायला होता का? हा मग तुला काय गोष्टीचा अनुभव नसेल. मला ते नाही माहिती ना. पण मी म्हणते 21 वर्षाची पोरगी तिला अनुभव का बरं नाही? हा काय माहिती तिच्या आईला विचारावं लागेल. मग त्याचं कुठं काय बाहेर लपड आहे का? मला काय माहिती. मग ते का थांबत नाही तुझ्याजवळ? मला काय माहिती. तू हानमार करतो का? नाही मग तू कस चौकशी नव्हती केली का मग. नाही मी कसं काय चौकशी करीन. माझ्या घरच्याने बघून दिली मी केली. बर कुठली सासूराडी दावली? केळाची वाडी. केळवाडी. त्याला फोन केला तिच्या आईला वडिलांना? तिच्या आईला फोन केलता. मग काय म्हणे तिची आई? तिची आई म्हणली मा पुरेल नाही पाठीत मी. काय नाही पाठीत म्हणा. आणि तेच तर कळलं ना. हे ते सासरवाडी केळाची वाडी आहे. हा मी पेरूची वाडी आहे. हा का? हा पिरून केळ जवळ जवळ असते. बरं असं तुमच्या नंतर पोहता मग आधी त्याच्या केळच्या वाडीची पाहू द्या मग नंतर पेरूच्या वाडीची पाहतो. नाही त्यांच्या गावाच्या बाजूलाच माझं गाव आहे. हा माहिती मला माहिती सगळं माहिती. एका तालुक्यात आहे ते. मग आई काय म्हटली नाही म्हटली का कोणाची? तिची आई? हा तिची आई नाही म्हटली. माझी आई म्हणते आणायची पण तिची आई नाही म्हटली. बरं आता एक कर मग व्यवस्थित आहे ना क्लार्क तुम्ही त्यांचा सगळा मुक्काम पोस्ट पत्ता वगैरे आणि तिकडला पत्ता सासरवाडीचा तेल मी त्यांना लगेच नोटीस फाडा. तेल कुठून आणू आता? हा? अहो सांगत चला त्यांना. ते इंग्लिश मध्ये बोलल्या. मग त्यांना कळत नाही डोकं नाही तुम्ही इंग्लिश नका बोलू मराठी बोला त्यांच्याशी. क्लायंट आपले मराठी आहे. ज्याला मराठी येतं ते आपल्या दोघांमध्ये इंग्लिश बोला. ओके सर बोला. काय बोलू? तुमचं नाव सांगा. कशाला? ती मला तिच्या नाव नोटीस तुम्हाला पाठव. फाशी द्यायची. हा आता मी काय केलंय? मग तुम्ही आता कशाला बाळा काय नॉनसेन्स माणूस आहे बाई. पहिला काय पागल यायचा क्लायंट. येड्याच्या आपण नोटीस तिला द्यायची ना. माझं नाव कशाला पाहिजे? कूल डाऊन सर कूल डाऊन. ए बाबा कुठे- त्या बायकोचं नाव सांग. कुलडाई कुठे येतं? कुलडाई चटणी आवडते बरं का मला.
त्याच्या संग बाजरीच्या भाकरी हा. एक नंबर. तुला बी आवडतं हा म्हणजे आम्ही इथं हॉटेल खोललाय का हा तुम्ही पागल कुठले समजता तुम्ही कुठं उभे इथं आता ते लिकूड सरांचा जर पारा चढला ना हे बघा मी लगेच येऊन काढून देतो तुम्हाला सर चुकले बरं का मी हा. त्यांनी कुरडाईचं नाव काढलं ना मग मला ते फुगा आठवला लगी. मी काय म्हणतो शिंगोळा भाऊसाहेब हा? शिंगोळे भाऊसाहेब हा ते नोटीस पाठवा ना अर्जंट एक तर तिला म्हणा किती नोटीस पाठीचा बायकोचं नाव सांग बायकोचं आहे पूर्ण पत्ता सांगते काढला कोणाच्या बायकोचा बायकोचा का बायकोचा बायकोचा पत्ता सांगा क्लायंट तुम्ही असे काय बोल राहिले आता बायको माय संग लग्न झालं मग पत्ता मायाकडला सांगू का तिकडला सांगू नोटीस तिला पाठवायची ना हा तिला तिकडे आई वडला काही ना हा आणि मग तो पत्ता सांगू काय उपयोग आहे माझ्याच पत्त्यावर येईल ना मग अरे ते. तुझं नाव राहणारच आहे आता मी काय केलं मला कोण नोटीस पाठीचा अरे बाबा त्या बायकोचं नाव सांग मेंटल माणूस सांग त्या बायकोचं नाव बायकोचं आहे हा मला लाज वाटते हे? मी सांगू का मानावरच थांब काय याला काय नाव लोक आहे भाऊ सर काय चाललंय हे Yes. अरे बाबा ना त्यांचं जमत नसेल त्यांचं नका घेऊ माझं. बरं काय हिचं घ्या थांबली होती का नाही झालं झालं पळायला लागली होती हा जर ती तुम्ही तर पळायला असेल का मॅडम मग थांब ना जरा, दम खाय ना. बरं क्लायंट यायचं घ्या चला हा बर काय प्रॉब्लेम तुझा माझा नवरा मला नांदवीत नाही 2 वर्ष झाले सोडून दिलं. बर आता काय पाठवायचं ते सांग आता मला त्याला नोटीस पाठवायचंय मला नांदायला जायचंय. हा मग तो म्हणतो मी तुला नेणार नाही तू म्हशीवर बसून हिंडती. मग त्याला म्हणा तू गाडीवर बसून येईन मी काय म्हणतो आपलं ना मी ना देतो ना तुला अय दुखतात कानाखाली एक मी नांदी तर अरे तुम्हाला इकडे काय जमाजमीचे माणसं दिसलो का हा विचारलं तिला अडचण होती म्हणून घरी जाऊन विचारायचं तिकडं हॉपीच्या खाली जाऊन विचारायचं ना नाही ती म्हशीवर बसली का हबीच्या खाली खड्डे आहेत काय. मी काय म्हणतो ऐक ना तू म्हशीवर बसली का रेड्यावर बसली का मला काहीच अडचण नाही हा काय गाव भर हिंड मग एक काम कर ना हा तू गाडावर बसून हिंड. हं? माझ्या बायको अशी नव्हती बोलत इथून माया नाही पटायचं काय नव्हतं डोंट टच माय बॉडी अरे पण आम्ही तुमच्या लग्न जमवायला नाही आलेलो इथं आणि असं बी मला त्या संग जमून घ्यायची काही गरजच नाही. कोण सांग ए बाई काय संग माझं लग्न नाव झालं सांगा बाई तावला मा बी झालेले ए सांग जेवलो हा नाव तुम्ही विसरले. अगं बाई तुझं नाव नाही तर नवऱ्याचं नाव सांग मानावरच हा त्याला नोटीस पाठवायचंय ना तो घ्यायला येईन ना मला. मानावरचं नाव मानावरचं नाव हाय का पण म्हणजे काय नाहीये का काय मला नवरा. नाही विचारलं आठव ना म्हणून तुम्ही पाण्याच्या बॉटलला हात नका लावू सॉरी सॉरी साहेब ते मानावरचं नाव काय आहे, काय आहे, काय आहे? हा दगडे घ्या दगडे पूर्ण पत्ता सांगा पुढं बोल कोणाचं सांगू त्याला बाप नाही का हाय ना मग सांग ना बिना बापाचं कोणी पायदा होईल का. दगडोबा हम्म. धोंडोबा फत्रे हा फत्रे फत्रे हायला फत्रे फत्रे आडनाव आहे मला वाटलं घराचे होय शेंगुळे भाऊसाहेब सगळे दगड धोंड्याचे यांच्याकडे हो तुम्ही शांत बसा लिब्बर आहे माझ्या घरातले लिब्बर. बरं पुढं बोल बर. आता कुठं कोण मी जमिनीवर राहते ना तो नवरा राहतो कुठं तो बी जमिनीवर. अहो गावाचं नाव सांगा कोणाच्या गावाचं सांगू तुमच्या नवऱ्याचं हा मा नवऱ्याचं पेरूची वाडी. हा, घ्या पेरूची वाडी हम्म. वय किती आहे त्याचं मा नवऱ्याचं हा 40. हा एवढं तुला काय प्रॉब्लेम आहे. नाही तू आज दिसायला एकदम भारी आणि ते 40 कसं वाटतंय 40 वय मॅडम. बरं रंग कसा आहे गोरा काळा निळा पांढरा सांग लवकर मा नवऱ्याचा काळा कुट्टर दगडावानी. हा, येईल अवघड. अंधारात दिसतो का मी त्याच्या दिवा लावून पाहिजे तुला काय करायचं. गप. मी दिवा लावीन ना. बरं तो तुला काय करतो काय करतो हा, मग. मॅडम आता आणि कसं सांगू आणि तो का मारितो काय बाई पावसाळी लय. हा? हानी तो मारीत हानीत काहीच नाही. बर ते मला नांदायला येत नाही. बर हानीत मारित नाही लिहा किती महिन्यापासून 2 वर्षापासून. लग्नात किती दिवस झाले 2 वर्षापासून काय केलं आता जे नवरा बायको करीत तेच केलं आणि काय करू. आणि नांदल नेत नाही हा म्हणजे नवरा नसता ना हा? नवरा नसता ना म्हणजे काय बोल राहिली तू अहो ते म्हणे 2 वर्षापासून काय केलं. हा मग आता काय सांगू. म्हणजे तुला कसा नवरा सोबत राहत होती का हो कस काय असं मी दुसऱ्या नवरा सांग कस काय राहील. बरं जाऊ दे मोरदे ऍड्रेस सांग पुढचा सांगितलं ना पेरूची वाडी. एवढंच का गल्ली बोळ काही नाही का गल्ली आहे ना 2 नंबर गाड्याच्या बाजूला. कसे कसे लोक येतात काय माहिती तोंड घेऊन मग तोंड घेऊनच यावं लागतंय बाकी गप तुला बोलायला लावलं का तुला जेव्हा बोलायला तेव्हा बोल आता गप
साहेब तोंड घेऊन यायचं, तोंड घरी ठेवून आलो आम्ही तुम्हाला सांगू कसं. नाही त्यांना म्हणायचं असं आहे का काही विषय घेऊन येतात बुवा असं. काय विषय म्हणजे आम्हाला अडचणी म्हणून आम्ही येतो ना. हो, खरा विषय तोच घेऊन आले मी. मग बर चालेल बरं मी काय म्हणतो, मी कवर थांबू? बरं सांग तुझं आता. बरं आता सांग चालेल पूर्ण. झालं असं काम तर जायचं निघून. नाही. थांबायचं इकडं. 2 मिनिटं थांब जरा. थांबा तिला सही पाठव. लागेल. हा सांग तुझं, सांग बायकोचं नाव सांग. कोणाच्या? माझ्या. मग तुम्ही बायको केलेली आहे का? नवरा करायचा ना. लोकं नवरे करते नाही बायको केली. अवघडायचे शेंगुळे तुला साहेब. बायको आहे? हाय नाव सांग. हा बायको. बायको म्हणे तुम्हाला बायको म्हणलं तो. नाही बायको, मी बायकोच म्हणतो ना. तिला नावान कधी हाक नाही मारली, माझी एवढी टाप नाही. अरे लग्न पत्रिकेत नाव टाकेल असेल ना तिचं, कोणाच्या? तो बायकोचं. कोणाच्या? टाप तर घोड्याला राहते. पण तुम्ही काय घोडा आहे का? गाडवाला राहते. मी बायको म्हणतो तिला, बायको. असिस्टंट खाली बसा. हा लिहा बायको. डोक्याबाहेर केशव या. बायकोच्या बापाचं नाव. मामा. तेव्हा ले जा जा. मामा. बायको मामा हा बायकोच्या मामाचं नाव. सासरवाडी. ले मर जा सोड विषय. ऍड्रेस सांग. हा केळाची वाडी. गली नंबर. ते नाही माहित. कुत्रा लागलं होतं मागच्या गल्लीत, माग माय. कशी नाव सांगू राहिले तुम्ही? रंग सांग. कोणाचा? बायकोचा. हाय ती का हरवली का काय करायचं आपल्याला एवढं विचारपूस करू. हा, द्यावं लागतं. गेलं दुसऱ्याच्या घरात मग काय करायचं? दुसऱ्याच्या घरात गेली माय बायको. नाही तू रंग सांग तिचा. तुम्हाला फोन यायला फोन आला असेल, गेलं लागतं आपलं. नाही बायको गोरी. गोरी. केस किती मोठे तिचे. केस बघा एवढे इथपर्यंत येत होते केस. बर हा इथं सही कर. सही येत नाही ना मला. हा अंगठाय. सांगा. बरं नंतर पाहू अंगठ्याचं त्यांचं. झालं तुझं. बरं असं काय मी काय आणतोय त्यांच्याकडून फी काढून घे. हा बरं 5,000 रुपये दे आणि तू पण 5,000 दे. काय ते? तुम्ही मला काय घेतलंच नाही अजून. नोटीस का फुकट जाणार आहे का? लगेच 5,000 द्यायचं होय? हा, मग 5 द्यावं लागतील. हा ते तर म्हणे शंभर वकील चांगले ना, त्याच्याकडून लगेच काम होतं ना. ते फुकट मध्ये करतात काय काही लोकांचे. म्हणजे शेंगोळे वकील तुमचे सगळं फुकटच करीत राहू का? त्याला काय पोट पाणी आहे की नाही? या आता खाली कामाला आहे. तुम्ही काय आमच्या जीवावरच पोसत काय? मी काय म्हणतो, लय जास्त बोल काय. कशाला यांना 5-5 हजार द्यायची? आपल्याला काही नोटीस बिटीस पाठवायची नाही. हा आपण काय करू, आपले ते जुळून घेऊ. काय लग्नाचं. तसं तुम्ही चांगला आहे तर. पण मी काय म्हणते, हा मी म्हशीवर बसून वळायला जाते. म्हशी चालन का मानावर याच्यानेच मला नांदिना नाही. अगं तू पुढे बस, त्याच म्हशीवर मी मागे बसेन, दोघं मिळून वळू. हा वय हा आवडन तुला. आवडेल काय? चालेल मला. मग जाऊ दे, काय काम कर. हा ते नोटीस बोलवायचे, नांदायला जायचं काय उद्या करतो डायरेक्ट फारकत पाठवून देऊ. हा डायरेक्ट विषयच मिटून टाक. पण मला लग्न नाही झालेलं अजून. मग येत होतो कोणाची केळाची वाडी कोणाच सांगत होता? आधी यायला मी रात्री स्वप्न बघितलं होतं. मला पाठायची काही गरज नाही. मग तर भारी मला बिना लग्नाचा पोरगा भेटला. होय झालं का? झालं झालं. इकडेच लावून दे तुमचं लग्न. हा द्या लावून काय असेल ते वर्गणी करून लावून द्या. मी काय म्हणते, आता त्याला तर नाहीच आहे, मला आहे मानावर. पण मग आता तो काय कामाचा नाही. त्यांनी मला 2 वर्षापासून टाकूनच दिले. आता मला काय माहिती तर तिकडे कसं राहतो कसं नाही. त्याच्यामुळे मला डायरेक्ट फारकतीची नोटीस पाठवा. मला नांदायला जायचं नाही आता त्याच्याकडे. मग जाहीर पार्कात पाठवायचे का? बघा सर, काय जाई करायचं. फारकत. हा, मग जाहीर पार्काचे पैसे लागतील किती 11,000 रुपये. कमी करा ना थोडे. आता याच्यात काय कमी करू? तुला काय 11,000 नाही सांगितलं? शंभर भाग साहेब. बोला आमच्यासाठी. आपले आपले करा. तुम्ही दाढी नका धरू. आहो मग आम्ही तुम्हाला आता दुसऱ्या लग्नाला पैसे लागतील ना. हा थाटा माटा तर नाही त्यात आमचा काय फायदा आणि तोटा आहे ते तुमचा प्रश्न. आम्ही तुम्हाला बोलू ना खायला. आम्हाला इथं शंभर भाऊसाहेब आम्हाला वेळच नाही. मी काय म्हणतो, नुसतं खायला आयर बी देऊ नका बस. हा. पैसे वाचले. आणि मी शंभरच करणार माझ्या लग्नात. हा तुम्ही शेंगोळे करा नाही तिकडे काय. शिंगुळे भाऊसाहेब काही म्हणा पण हा, तुमची जागाले दार्जिनी. इथं पाहिलं ना उभे आमचं लग्न झालं. आमच्याकडे जे क्लायंट येतात ना हा ते हौसाने येतात आणि हसतच जातात निघून. हा ना. ते कुठं रडत? नाही, येताना रडत येता जाताना हसत जात. हा लय मोठं आहे तुमचं. काय नाव? लय मोठं नाव. शिंगुळे भाऊसाहेब. आपला त्या महाराष्ट्रात नाव गाजतं. बरं मी काय म्हणतो शेंगोळे वकिलांचं. भाऊसाहेब बोला. लागणार नक्की या. वेळ भेटला तर येऊ. आणि तेवढं ते काय असेल इथं पाठवून द्या. बरं जाहीर पार्कात का? हा. हा बरं क्लार्क बरं यायला फारकतीचं नोटीस पाठवून द्या. हा?
बरं मी काय म्हणतो पैशाचं काय पैसे अहो पैसे मी देतो ना. हा मग लगेच जा पण. सत्ता हा, मग कसं आहे 11,000 बायको मिळाली ना. तिकडे तुम्ही बघा, तुम्हाला 11,000 भेटून तिकडे काय येऊ. माझं काम झालं, मला 11,000 रुपये लागतील. तुमचं काम झालं, तुम्ही निघून जा. या मग लग्नाला. हा या लागणार या आहेर नका आणू नित्य फुकट का. हा वेळ भेटला तर येऊ. हा, का- चालेल. हा. अहो, असं नका करू तुमचे अहो, मुळे तुमच्याशिवाय आमच्या लग्नाला येणार का हा. तुम्ही? बरं येऊ चला. हा. हा, चालेल. बरं तुम्ही पैसे मारा ना. आता लगेच आणि मग काय उद्या नाही मी आणून देतो बँकेत येत माझ्याकडे तसलं काही नाही. मग तुम्ही चला. असे झाले होते का हलवीत हात? हा हा ते येऊ का. हा ये तिकडे कुठं नाही विचारलेलं पण. तुम्ही तिकडं कुठं पाहिले लग्न आपलं ठरलं ना. येऊ का ते कसं आहे ना तुझं ना माझं जमलं नसतं. हा कपड्यावर नका जाऊ लय प्रॉपर्टी माझी. तुम्ही तिकडं कुठं पाहिले नाही लग्नात सांगितलं लग्नाला ये म्हणून. लग्न आपलं जमलं आणि तुम्ही बोलते तिकडं. मग आता लग्नाला पाहुणे नको का चल. मला असं चालणार नाही. नाही मग तू म्हणशील तसं. बाय. मेंटेनच होते ना जराशे. ते डोक्यावर पडले होते क्लाइंट आपले. जाऊ द्या जोडायला जोड भेटला मग. हा एवढे बरं आपण म्हणजे कोणाचे चांगलं करतो आपण. हा मग कोणाचं चांगलं होतं का मागं आपलं. दोनाचे 4 हात कोणाचे जोड द्यावा. हा ठीक आहे म्हणते मग. तेवढं मॅम पेमेंट करते का. पेमेंट काय तुझं लग्न ठरलंय का. लग्न तर नाही ठरलं मग पण माझं जाऊ द्या. तुम्ही का उरकी त्या. आता माझं उरकायचं चाललंय पोरगी पाहायचं का. मला नाही वाटत भेटल म्हणून. काय आता परनिम्या गौरव मसनात गेल्या आणि काय कोणाच्या ते कोणाचे नाही. तुम्ही अजून किती यंग आहे. ओ माय गॉड माझ्यासारखे पटेल तुम्हाला. नाही, मी पाठवायचं काम नाही करत. मी काय माझं शिक्षण झालेलं आहे. हा मग मला एक सांगा हा. तुम्ही आजवर लग्न का बरं नाही केलं. आज माझ्या शिक्षणामुळे हे झालं ना. म्हणजे पुस्तक हा हो. बरं मग मी आता सुट्टी घेते मला लई भूक लागली. नाही तर आज सुट्टीचा दिवस होता. तरी थोडा तुम्हाला तुला बरोबर- नाही तुला का बोलवलं आपले किरकोळ कामं बाकी होते ना त्याच्यामुळे आज करून घे. उद्या सोमवार आहे उद्या तारखा जास्त आहे ना आपल्याला कोर्टामध्ये त्याच्यामुळे म्हणलं आजचं काम आज करून घ्या. जाऊ का? त्यात हे 2 क्लायंट आले त्याने आपला बराच वेळ घातला. हा बरं आता मी काय म्हणतो तुमचं उद्या पेमेंट करून टाकायचो. हा तेवढं पण वाढून द्या बरं का. हा थोडंफार वाढून दे काही प्रॉब्लेम नाही. थोडंफार म्हणजे थोडंफार वाढेल ना पेमेंट. तरी किती. 5,000 वाढतो. हा मग ठीक हा? आहे. येऊ का मग. बरं मला जाऊ द्या तुम्ही आवरून घ्या. अजून काम बाकी आहे मी काय थोडं. म्हणते आजचा दिवस तुम्ही आवरा मला लई इमर्जन्सी. कोणला मला म्हणजे मी कसं काय आवरू हो सर आजचे म्हणजे मी तुम्हाला काय ठेवले. सर मी पोट दुखतोय आज. हा काय म्हणजे खरं सांगू का हा माझा ना बॉयफ्रेंड वाट पाहू राहिलाय. नाही गेले ना तर आज माझं काहीच होऊ शकतं. फिरायला जायचं काय. म्हणजे मला तुमच्याकडे यावं लागेल मग. हा मग तुम्हाला कसं आहे ना. तसं नाही हा? त्याची तक्रार घेऊन मला तुमच्या घ्यावं लागेल मग. अच्छा अच्छा बरं बरं जा. त्याच्यामुळं तुमचं काय अजून होईल त्यामुळे तुम्हाला अनुभव नाही पण मी जाते. हा तुम्ही आमच्या अगोदर अनुभव घेतला हो. हा येऊ. बरं या सकाळी लवकर पाहिजे ना. हा 8लाच येते. हो लगेच लवकर या. चला भाऊ काय क्लार्क ठेवला तर ते म्हणते माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचंय.